प्रदीप निपटे हत्येचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी तिसऱ्या दिवशी केला आहे। उस्मानपुरातील महाडा कॉलनीत मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या खून प्रकरणात प्रदीपच्या रूम पार्टनरने थंड डोक्याने खून केल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की ऑनलाईन गेम मधून पैसे गमावल्याच्या वादातून या खुनाची घटना घडली। प्रदीप आणि त्याचा रूम पार्टनर एकाच मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होते। एका गेम मधून रूम पार्टनरने 1 लाख रुपये जिंकले तर प्रदीपने 65,000 रुपये गमावले। पैसे गमावल्यावर आणि त्या वादामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता। ही परिस्थिती अखेर रूम पार्टनरच्या रचलेल्या कटाच्या रूपात विकसित झाली आणि त्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रदीपची हत्या केली। तपासात रूम पार्टनरच्या जबानी तफावत आढळल्याने संशय वाढला आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीला तातडीने बाल सुधारगृहात दाखल केले असून त्याला सज्ञान समजावे यासाठी जिल्हा न्यायालयात पत्र पाठवण्यात येणार आहे। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले की या प्रकरणाच्या तपासासाठी 3 दिवसापासून 8 पथक काम करत होती, ज्यामुळे गुन्ह्याचा उलगडा झाला आणि आरोपी पकडला गेला। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा।